मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला समजेल की जगातील सर्वात हुशार लोक सुद्धा फसतात. आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा प्रश्न देणार आहे, ज्यामुळे तुम्ही भविष्यात अनेक फसवणुकांपासून वाचू शकता. एका क्षणभरासाठी कल्पना करा, तुमच्या फोनवर मेसेज येतो, अभिनंदन, तुम्ही 5 लाख रुपयांची लॉटरी जिंकली आहे. तुम्ही हसता. तुम्हाला लगेच कळतं की हा एक घोटाळा आहे. पण आता दुसरी परिस्थिती. तुमच्या जवळच्याच व्यक्तीचा तुम्हाला फोन येतो. घाबरलेला आवाज असतो, अरे, मला लगेच पैशांची गरज आहे. आणि तुम्ही काही मिनिटात पैसे पाठवता. नंतर तुमच्या लक्षात येतं तो फोनच बनावट होता. तुम्हाला एक गमतीची गोष्ट माहीत आहे का? पहिल्यांदा तुमची फसवणूक होत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की तो एक घोटाळा आहे. पण दुसऱ्या वेळी तुम्ही भावनांच्या मोहात फसलात. आणि माणूस पैशांपेक्षा भावनांमुळे जास्त वेळा फसतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत, लोक का फसतात, फसवणूक करणारे लोक कोणत्या मानसिक युक्त्या वापरतात, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण स्वतःची फसवणूक कशी करतो. आपल्याला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, जो फसवला जातो तो भोळा असतो. पण मानसशास्त्र याच्या उलट सांगते. वास्तविक जीवनातील उदाहरण द्यायचं झालं तर जगभरातील लाखो लोक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडतात. त्यात डॉक्टर, अभियंते, व्यावसायिक आणि सुशिक्षित लोक सुद्धा आहेत. मग ते मूर्ख आहेत का? तर नाही. थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकामध्ये एक महत्त्वाची संकल्पना स्पष्ट केली आहे. आपला मेंदू 2 प्रकारे काम करतो. त्याचा एक भाग खूप पटकन निर्णय घेतो, दुसरा भाग विचार करून निर्णय घेतो. जेव्हा पहिला भाग हा घाईघाईने निर्णय घेतो आणि दुसऱ्या भागाला त्याचं काम करण्याची संधी देत नाही, तेव्हा समस्या सुरू होते. फसवणूक करणारा केवळ तुम्हाला चुकीचा निर्णय घ्यायला लावत नाही, तर तो तुम्हाला नीट विचार करायला वेळही देत नाही. कल्पना करा, एखादी वेबसाईट सांगते, ही ऑफर फक्त 10 मिनिटांसाठी आहे, ही शेवटची संधी आहे, आता नाही तर कधीच नाही. आणि अचानक तुम्हाला वाटू लागते की ती गोष्ट खूप महत्त्वाची आहे. असे का होते? इन्फ्लुएन्स या पुस्तकामध्ये याला स्केरसिटी प्रिन्सिपल म्हणजे दुर्मिळतेचे तत्व म्हणतात. जी गोष्ट जितकी कमी उपलब्ध असते, तितकीच ती आपल्या मनात अधिक मौल्यवान बनते. आपल्याला वस्तूंची गरज नसते, तर संधी गमावण्याची भीती वाटते. आता एक प्रश्न. जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला फोन करून विचारले, तुमचा OTP सांगा, तर तुम्ही त्याला सांगाल का? अर्थातच नाही. पण जर त्याने स्वतःला बँकेचा अधिकारी म्हटले तर? इथूनच खरा खेळ सुरू होतो. द आर्ट ऑफ डिसेप्शन या पुस्तकामध्ये एक धक्कादायक गोष्ट सांगितली आहे. बहुतेक मोठ्या हॅकिंगमध्ये आधी संगणक हॅक केला जात नाही, तर आधी व्यक्तीला हॅक केले जाते. जसे की एक फसवणूक करणारा व्यक्ती कंपनीमध्ये फोन करून आत्मविश्वासाने बोलतो, स्वतःला वरिष्ठ अधिकारी म्हणून सांगतो, आणि कर्मचारी त्याला माहिती देतात, कारण त्याने सिस्टीम हॅक केलेली नसते, तर विश्वास हॅक केलेला असतो. केवळ एक मजबूत पासवर्ड असणे पुरेसे नाही, तर मानसिकताही खंबीर असणे तितकेच महत्त्वाचे आहे. पण खरी धक्कादायक गोष्ट अजून बाकी आहे. तुम्ही कधी फक्त गर्दी आहे म्हणून एखादे रेस्टॉरंट निवडले आहे का? किंवा लाखो व्ह्यूज आहेत म्हणून एखादा व्हिडिओ पाहिला आहे का? आपण सगळेच असं करतो. इन्फ्लुएन्स या पुस्तकामध्ये
याला सोशल प्रूफ म्हटलं आहे. जेव्हा आपल्याला खात्री नसते तेव्हा आपण इतर लोक काय करत आहेत याकडे पाहतो. उदाहरण घ्यायचंच तर एखाद्या गुंतवणुकीत सर्वजण पैसे टाकत आहेत म्हणून ती सुरक्षित असेलच असे नाही. सोशल मीडियावर एखादी माहिती खूप व्हायरल झाली म्हणून ती खरी असेलच असेही नाही. बहुसंख्य लोक एखादी गोष्ट करत आहेत म्हणून आंधळेपणाने त्यांचं अनुकरण करू नका. स्वतः विचार करा, तथ्य तपासा आणि मग निर्णय घ्या. आतापर्यंत आपण इतर लोक आपल्याला कसे फसवतात ते पाहिलं. आता पाहूया आपण स्वतःलाच कसं फसवतो. आता एक कटू सत्य. आयुष्यात होणाऱ्या सर्व चुका किंवा नुकसानासाठी इतर लोकच जबाबदार नसतात. अनेकदा आपण स्वतःलाच चुकीच्या समजुती, खोट्या आशा किंवा वास्तव न स्वीकारण्यामुळे फसवत असतो. प्रेडिक्टेबली इरॅशनल या पुस्तकामध्ये एक विचार सांगितला आहे. माणूस नेहमीच तर्कशुद्ध नसतो, पण त्याच्या चुकांचा अंदाजही लावता येतो. उदाहरणार्थ, तुम्ही एका शेअरमध्ये 50,000 रुपये गुंतवता. शेअरची किंमत खाली जाते, पुन्हा खाली जाते, पुन्हा खाली जाते. पण तुम्ही म्हणता आणखी थोडा वेळ थांबूया. का? कारण झालेले नुकसान स्वीकारणे अवघड असते. कधी कधी आपण पैसे गमावत नाही तर आपला अहंकार वाचवत असतो. लोकांना वाटते की फक्त पैशांचीच फसवणूक होते, पण भावनिक फसवणूक अधिक वेदनादायी असते. एखादी व्यक्ती वारंवार खोटे बोलते, वारंवार विश्वासघात करते, तरीही आपण म्हणतो यावेळी तरी तो बदलला असेल. का? कारण भावना पुरावा पाहत नाहीत, त्या आशा पाहतात. थिंकिंग फास्ट अँड स्लो या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे आपला मेंदू अनेकदा सत्यापेक्षा कथांनाच प्राधान्य देतो. मनाला जे ऐकायचे असते त्यावरच ते सत्य म्हणून विश्वास ठेवू लागते. सर्वांतून निष्कर्ष काय निघाला? 4 वेगवेगळी पुस्तके एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे सांगतात. इन्फ्लुएन्स पुस्तक सांगतं लोकांवर प्रभाव कसा टाकला जातो. थिंकिंग फास्ट अँड स्लो पुस्तक सांगतं आपला मेंदू आपल्याला चुकीच्या दिशेने कसा नेतो. द आर्ट ऑफ डिसेप्शन पुस्तक सांगतं एखाद्या सिस्टीमपेक्षा व्यक्तीला हॅक करणं सोपे असते. आणि प्रेडिक्टेबली इरॅशनल पुस्तक सांगतं आपण स्वतःला जितके तर्कशुद्ध समजतो तितके आपण नसतो. फसवणूक करणारा तुमच्या पैशांवर हल्ला करत नाही, तो तुमच्या निर्णयांवर हल्ला करतो. आणि म्हणूनच फसवणूक टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रत्येक गोष्टीवर शंका न घेणे. उलट महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला एक प्रश्न विचारणे, मी विचारांच्या आधारावर निर्णय घेत आहे की भावनेच्या आधारावर? कारण अनेकदा फसवणूक समोरच्या व्यक्तीपासून सुरू होत नाही, ती तुमच्या मनातील एका लहान अविचारी विचारातून सुरू होते. तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या ऑफरवर किंवा तुमच्या स्वतःच्या निर्णयावर इतका विश्वास ठेवला आहे का की तुम्हाला नंतर त्याचा पश्चाताप झाला? तुमचा अनुभव कमेंट्समध्ये लिहा. कदाचित तुमची गोष्ट दुसऱ्या कोणाला तरी फसवणूक होण्यापासून वाचवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.